गुहागर पंचायत समितीचे कार्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या संकल्पनेतून साकारलेली आणि गुहागर पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता 4थी ते 5वी आणि 6वी ते 7वी या दोन गटातील शालेय विद्यार्थ्यांना संविधानाची प्राथमिक स्तरावर माहिती व्हावी यासाठी तालुकास्तरीय मिशन लोकशाही परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। या परीक्षेमध्ये केंद्रानुसार परीक्षा घेण्यात आल्या। या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय परीक्षा घेण्यात आली आणि या परीक्षेत गुहागर तालुक्यातील 27 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून या विद्यार्थ्यांना दिल्ली आणि मुंबई इथे अभ्यास दौऱ्यासाठी नेण्यात येणार आहे। या विद्यार्थ्यांचा खर्च पंचायत समिती सेस अनुदानातून तसेच अनेकांनी दिलेल्या देणगीतून करण्यात येणार आहे। मिशन लोकशाही परीक्षेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गुहागर पंचायत समिती सभागृहामध्ये सत्कार करण्यात आला। मिशन लोकशाही, मिशन लोकशाही, लोकशाही स्क्वॅड म्हणून 10वीला 12वीला मुलं कॉपी करतात काही बघायला चाललेलो तेव्हा मॅडमच्या तोंडून एक शब्द आला की सर तुम्ही यंग आहात, एमपीएससी देऊन आलाय, काहीतरी ह्या तालुक्यासाठी तुम्ही वेगळा एखादं मिशन राबवलं तर खूप चांगलं होईल। आणि मग आम्ही तिघांनी चर्चा केली आणि आम्हाला मिशन लोकशाही सुचलं आणि मग मी ठरवलं माझ्या आयएएस अधिकारी जो आहे त्या मित्राला फोन केला। मी नेहमी शिक्षकांना हे बोलून दाखवतो, मी त्याला फोन केला की असं एक अभियान राबवायचं माझ्या डोक्यात आहे। तर तो मला म्हणला की शिक्षक हा समाज खूप अवघड आहे हँडल करायला, कारण तो खूप आधीपासून त्या पदावर आहे। तो शिक्षकांना हँडल करणं प्रचंड अवघड आहे, ते तुझ्या ह्या अभियानाला सपोर्टच करणार नाही। तर मी म्हणलो असं होणारच नाही, मी त्यांना विश्वासात घेऊन सगळं करणार आहे, कारण माझी खरी ताकद ते त्यांच्याशिवाय मी काही करू शकत नाही। म्हणून मग दळवे साहेबांच्या समोर विषय मांडला, सगळी समन्वय समिती बोलवली, सगळे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आणि आम्ही 3 मीटिंग घेतल्या। मिशन लोकशाहीचं स्वरूप फिक्स करायला आम्हाला 3 वेळा एकत्र यावं लागलं, कारण मी लोकशाहीवर बिलीव्ह करणारा माणूस आहे। नावच मिशन लोकशाही, जरी मी पदाने मोठा असलो तरी मी कधीच ते मानत नाही की मीच मोठा आणि मी म्हणेन तसं व्हावं, अजिबात नाही। सगळ्यांची मतं घेऊन जे मत जास्त योग्य ते आपल्याला करायचं आणि अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी मिळून मिशन लोकशाहीचा एक ढाचा तयार केला। आणि जेव्हा मी सिलेबस तयार करायला घेतला तेव्हा माझी आणि माझ्या बायकोची रोज भांडणं व्हायची, कारण जेव्हा ती बघायची त्याने हा काय टाकतोय, कलम 16, कलम 17, कलम 23 आणि मग कुठल्या देशाकडनं काय घेतलं, कुठल्या समितीचे अध्यक्ष कोण, ते झालं की समाज सुधारकांचं एवढं तारखा, नावं, वृत्तपत्र। ती म्हणायची तुला थोडी तरी लाभ वाटू दे, त्या महिलांचं होय काय। मी तिला म्हणायचो मला त्यांना आयुष्याचा सगळ्यात कठीण आणि महत्वाचा नियम ह्याच वयात शिकवायचं की ह्या जगात स्पर्धा खूप कठीण आहे आणि आपण जर स्वतःला समाधानी ठेवलं की मी खूप हुशार आहे आणि माझ्या एवढं कुणी हुशार नाही, तर एक ना एक दिवस आपलं ते गर्वाचं घर खाली जात आणि मग आपण स्पर्धेत मागं पडतो। त्यामुळे मला त्यांना ह्या वयातच हे शिकवायचं की माणसाच्या मेंदूच्या मर्यादा नाहीत, तुम्ही ठरवलं तर तुम्ही इतिहास घडवाल, इतका अभ्यास करून मोठे होऊ शकता, पण तुमच्या मनानं ठरवलं पाहिजे। आज देवश्रीचं कौतुक मी का केलं, ती जन्माला आली, तिच्या आईला वडिलांना जेव्हा कळालं असेल आपल्या मुलीमध्ये थोडं व्यंग आहे, ती दिव्यांग आहे, तिला बाकी विद्यार्थ्यांपेक्षा थोडं वेगळं द्यायला बनवलंय, वाटलं असेल की आपलं मुलं कुठं मागे राहतंय का, पण मग त्या मुलीची जिद्द बघा की ती खेळातही जिल्ह्यात पहिली येते आणि आज तालुक्यातही तिनं तिचं स्वतःचं एक वेगळं महत्व आणि अस्तित्व दाखवून दिलं। मग असे विद्यार्थी बघितल्यावर मला कळतं की तुमच्या क्षमता आम्ही डिसाईड करणारे कोण, आम्ही कोण ठरवणार आहे की तुम्ही जास्त अभ्यास करू शकत नाही, तुमच्यासाठी हा अभ्यास खूप अवघड झाला। त्यामुळे मी ठरवलं होतं की अभ्यासक्रम आपण टफच काढायचा। आणि जेव्हा जसं जसं अभियान पुढे जायला लागलं मध्ये मध्ये मलाही भीती वाटायची, अरे नक्की अभियान यशस्वी होईल का, माझा शिक्षक वर्ग तितक्या एनर्जीनं काम करेल का, जर उद्या विद्यार्थ्यांना मार्कच पडले नाही तर अभियान फेल झालं। त्यामुळे नेहमी मला भीती वाटायची, पण जेव्हा पहिला सराव पेपर झाला, मार्क कळायला लागले, 90, 94 मुलांना आहेत, मनाला समाधान वाटलं की शिक्षकांची तयारी चालू आहे। आणि मग जेव्हा पहिला केंद्र स्तरावरचा पेपर आम्ही तयार करायला घेतला तेव्हा परत माझ्या बायकोची भांडणं चालू, कारण जसे जसे मी प्रश्न काढायचो तसं तसं ती चिडायची, अरे म्हणे हे मला जमणार नाही, तुला जमणार नाही आणि तू त्यांना काय एवढा अवघड सांगतोय। मी म्हणायचो मला ह्यांच्या बुद्धिमत्तेवर विश्वास आहे आणि तू बघ उद्या ही सगळी जण माझा विजय 100% करतील, हे जे आज मी त्यांच्यावर विश्वास ठेवतोय ना, हा निकाल लागल्यावर तुला कळेल। आणि जेव्हा केंद्राचा निकाल लागला, कळालं की आपल्या मुलांना 98, 92, 94 मार्क मिळाले, तेव्हा मला कळालं की मी तुमच्यावर, शिक्षकांवर, पालकांवर, विद्यार्थ्यांवर जो विश्वास दाखवला ना तो खरा ठरला, खऱ्या अर्थानं तुम्ही मला शिकवलं। आणि
मगाशी सांगितलं की सीओ मॅडम एक IAS अधिकारी जेव्हा पेपर बघतो आणि माझ्याकडे रागानं बघून मला म्हणतो की शेखर तुला थोडं तरी काहीतरी वाटलं पाहिजे रे, किती तू सरळ तरी प्रश्न विचार ना, तू त्याच्यात पण बिनचूक नाही, अयोग्य नाही, बरोबर नाही, इतकं का त्यांना त्रास दिलायस. मी म्हणलो ही खूप हुशार आहे, मी जर यांना सरळ प्रश्न दिले तर यातले 50-100 मुलं 100 पैकी 100 मार्क पाडतील, मग आम्ही यांचं सिलेक्शन करायचं कसं. त्यामुळे मला माझ्या मनावर दगड ठेवून हा पेपर काढायला लागला. हे मी पालकांना आवर्जून सांगतो, मला एक पेपर काढायला 6 ते 7 तास गेले. 6 ते 7 तास विचार करत करत त्यांना एक आता खूप अवघड झालाय ते थोडा सोपा टाकूया, तिथं त्यांना क्लू देऊया, असा करत मी आणि माझी बायकोसाठी टाळ्या होत्या. तिथं माझ्या बायकोने याच्यात खूप मोठं मोलाचं योगदान दिले. आम्ही दोघांनी मिळून पेपर पूर्ण आमचा शनिवार रविवार ते पेपर काढण्यातच. आणि मग माझी इच्छा होती की का आगळा वेगळा पेपर कंडक्ट करून दाखवायचा. शिक्षक वर्ग माझा नेहमीच करत असतो, त्यांना सगळ्यांना थोडं बाजूला ठेवायचं आणि खऱ्या अर्थानं हे अभियान कधी लोकांपर्यंत पोहोचेल जेव्हा मी जास्त लोक याच्यात इन्व्हॉल्व करीन. आणि तेव्हा मी ठरवलं की माझ्या महिला ज्या ग्राउंडवर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आहेत, आशा सेविका आहेत, माझे पंचायत समितीचे कर्मचारी जे दिवस रात्र माझ्या अभियानासाठी मेहनत करतायत, त्या सगळ्यांना मला तो अनुभव द्यायचा होता. म्हणून आम्ही ते केंद्रस्थानावरचं नियोजन तसं केलं. ते नियोजन बघून सीओ मॅडमनी थक्क केलं की अरे एवढं छान नियोजन, 3100 पेपर घेणं, सगळे पॅक, प्रॉपर सील, ह्यांच्या सह्या, म्हणजे प्रॉपर एमपीएससीचा भविष्यात तुम्ही यूपीएससीचा पेपर द्याल ना तेव्हा हे तुम्हाला सगळं आठवेल की हे आपण लहानपणीच केलो. आणि ते झाल्यानंतर कालही मला दडपण होतं, म्हणलं तालुक्याचा पेपर कसा होतोय, मुलांना मार्क पडतायत का. कारण जर मार्क पडली तर अभियान यशस्वी झालं, मार्कच पडली नाही तर याचा अर्थ माझ्या मुलांनी अभ्यासच केला नाही. पण जेव्हा काल निकाल बघितला, जेव्हा बघितलं की किती चुरशीची स्पर्धा झाली, म्हणजे एका प्रश्नामध्ये 10-10, 5-5 विद्यार्थी आणि ते एका प्रश्नामुळे मी ते स्पर्धेच्या बाहेर गेले. तेव्हा काय जेव्हा निकाल लागला तेव्हा माझ्या संमिश्र भावना होत्या. एका बाजूला ह्या सगळ्यांचं प्रचंड कौतुक होतं आणि दुसऱ्या बाजूला जे 2-2, 4-4 मार्कांनी राहिलेत किंवा केंद्रात 4थीला जी मुलगी पहिली आली ती स्पर्धेतून बाहेर पडली, 7वीला जो मुलगा आपला केंद्रात पहिला आला तो बिचारा स्पर्धेतून बाहेर पडला, त्यांच्यासाठी दुःखही वाटत होतं. म्हणून मी ती काही व्हिडिओ तयार केली. गायकवाड सरांना त्यांचं विशेष मी कौतुक करेन, पहिल्या दिवसापासून त्यांनी मला या अभियानात खूप मदत केली आणि मी त्यांना फोन करत होतो पण ते माझे फोन उचलत नव्हते. मला कळालं खरा शिक्षक कसा असतो. त्या शिक्षकालाही वाईट वाटतंय ना की माझे विद्यार्थी सिलेक्ट नाही झाले, त्याला ते दुःख वाटतंय. मग मला कळालं जर शिक्षक एवढे दुःखी आहे तर माझे विद्यार्थी किती दुःखी असतील. म्हणून मग काल मी व्हिडिओ बघितले असेल मला वाटतंय तुम्ही, त्यात मी एकच सांगितलं, कुणी बघितली नसेल तर परत आठवण करून देतो की 4थीला माझी स्कॉलरशिप गेली. पेपर झाल्यानंतर जेव्हा मी तिच्या चेहऱ्याकडे बघितलं, तिच्या चेहऱ्यावर तो कॉन्फिडन्स दिसत होता. तिनं आपला जो व्हिडिओ बनवणारा पवन आहे त्या पवनला काही विद्यार्थ्यांची फुटेज पाहिजे होती की परीक्षा कशी झाली, पेपर कसा गेला. तर तिथं सुद्धा शुभ्रा एवढ्या कॉन्फिडन्सनं बोलत होती की पवननं मला तेव्हाच सांगितलेलं की सर ही मुलगी खूप ऍक्टिव्ह दिसते, तिचं बोलणं बघूनच कळते की खूप हुशार आहे. आणि जेव्हा इथं आम्ही पेपर चेक करताना कळालं की शुभ्रानं केंद्रावरही पहिला नंबर काढला आणि तालुक्याच्याही परीक्षेत ती पहिलीच आली. आणि अभिमान वाटतो सांगायला की 6वी आणि 7वीचा पेपर सेम होता. आता 6वीच्या विद्यार्थिनीनं 7वीच्या विद्यार्थ्यांनाही तसं विचार केला तर हरवले, त्यासाठी तिच्यासाठी टाळ्या होत्या की 7वीचा आपला टॉपर आणि शुभ्राला 90 मार्क म्हणजे त्याच पेपरात तिने एवढं मोठं यश मिळवलं. आणि रात्री जेव्हा मी तिला फोन केला तेव्हाही ती तितक्या तिच्या वडिलांना पहिला फोन केला, मी नंतर आईशी बोललो, शुभ्राशी बोललो. बाकी मुलं घाबरत होती माझ्याशी बोलायला, पण शुभ्रा एवढी कॉन्फिडन्सनं बोलत होती. तेव्हा कळालं की ह्या मुलीमध्ये काहीतरी आहे आणि तिचं करावं एवढं खूप कमी. त्यामुळे शुभ्रा आम्हाला अभिमान येतो. ठीक आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.